पूर्व भागात प्रथमच नव्याने सलगरी येथे सुरू झाली अत्याधुनिक सिद्धिविनायक नेत्रालय व्हिजन सेंटर। आज तुमच्यासाठी मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन शिबिर 13 एप्रिल ते 5 मे 2026 या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात कॉम्प्युटरद्वारे संपूर्ण डोळे तपासणी, मोतीबिंदू फेको शस्त्रक्रिया, 5 बिंदू उपचार, लेसर सुविधा, तिरळेपणा व लहान मुलांच्या डोळ्यांचे आजार यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार उपलब्ध आहेत। तसेच ब्रँडेड चष्मे, गॉगल्स व कॉन्टॅक्ट लेन्सेस ही उपलब्ध। वेळ सकाळी 9 ते दुपारी 2 आणि सायंकाळी 4 ते 8। ठिकाण हायस्कूल रोड, सलगरी, तालुका मिरज। संपर्क 930976 प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील आरग परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे, जिथे लग्नाच्या अवघ्या 15 दिवसातच नवी नवरी आपल्या माहेरच्या मंडळीसोबत सासरचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाली आहे। या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरपित्याने मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे। या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की आरग येथील रहिवासी लक्ष्मण कृष्णा माळी यांच्या मुलाचे लग्न सोलापूर येथील एका तरुणीशी ठरले होते। हा विवाह सोहळा पार पडताना माळी कुटुंबियांनी मोठ्या हौशेपोटी आणि प्रथेप्रमाणे वधूला 23,770 रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि 1,80,000 रुपयांची रोख रक्कम दिली होती। लग्न पार पडल्यानंतर नववधू 15 दिवस सासरी आरग येथे मुक्कामी होती। मात्र हे 15 दिवस केवळ सासरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि चोरीचा कट रचण्यासाठीच होते की काय असा संशय आता निर्माण झाला आहे। ठरल्याप्रमाणे नववधूने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संगनमत केले आणि सासरच्या घरात असलेले सोन्याचे दागिने व रोकड असा मोठा ऐवज गोळा करून ती अचानक गायब झाली। धक्कादायक बाब म्हणजे वधू एकटीच गेली नसून तिच्यासोबत तिचे नातेवाईकही या कटात सामील असल्याचे उघड झाले आहे। हे सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघून गेल्याची माहिती फिर्यादीत देण्यात आली आहे। या गंभीर फसवणुकी प्रकरणी लक्ष्मण माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मिरज ग्रामीण पोलिसांनी एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यामध्ये आनंदा धोंडीराम भोसले आरग, सचिन नाईक आरग, मंजुळा दोडमिशे पंढरपूर, सुनीता अविनाश चौगुले राहणार एरंडोली आणि सोनाली अमोल शिंदे राहणार ठाणे यांचा समावेश आहे। सोन्याचे दागिने आणि मोठी रोकड घेऊन पोबारा करणाऱ्या या टोळीचा शोध आता पोलीस घेत असून या घटनेमुळे आरग परिसरात लग्नाळू मुलांच्या पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे। लग्नासारख्या पवित्र नात्याचा वापर करून फसवणूक करणाऱ्या या टोळीचे जाळे नेमके कुठपर्यंत पसरले आहे याचा तपास आता पोलीस करत आहेत।